कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो काय झालं? तुमच्यावर बंदूक ताणले का तोंड करताय? तुम्हाला कोणी त्रास दिला तर त्याच्यावर ताणण्याकरता येईल बंदूक। हा सांगा, कोणी त्रास दिला तुम्हाला गोळ्यात घालतो त्याला। हा मालक, द्या म्हणजे आम्हीच आम्हाला गोळ्या घालायच्या काय? हा मग काय झालं? मालक, ते जरा शत्रूबद्दल बोलायचं होतं। काय केलं चिरंजीवन? ऐका ना, ते जो अक्का घरी आली तर तिला आवडेल असं काहीतरी स्पेशल करूयात ना आपण। हा, तिच्या आवडीचं काहीतरी कर। अक्काला आपला दिवसभर अभ्यास घ्यायला लाव, तेच तिच्या आवडीचं काम आहे। नाही नको, म्हणजे अभ्यास कशाला, आपण ना गार्डन मध्ये फिरायला जाऊ मस्त। हा नको, तिथे तर आपण मागच्याच वेळेस गेलो होतो ना। मग डोंगरावर जाऊ। तू चढशील का? नाही नको, माझ्या पायात स्टॅम्प येतात। ना दीदी, क्रॅम्प असतं ग ते, क्रॅम्प। तेच ते। मी काय म्हणते, आपण पिक्चरला जाऊयात का? हा चालेल। नाही नको, मागच्या वेळेस आठवतो ना काय झालं होतं? काय झालं? मागच्या वेळी आम्ही पिक्चर बघायला गेलो, दादा, अरे दादा सुनो, दादा दादा, आम्ही तुला वर्ड देतो, या पुढं आमच्यातलं कोणी बी असं काही बी करणार नाही, त्याच्यामुळे तुला तुझी मान खाली घालावी लागेल। पिक्चर नको, दुसरं काहीतरी बघू। सूर्या ओरडेल म्हणून तुम्ही घाबरताय ना? मी सूर्याशी बोलणार आणि आज आपण पिक्चरलाच जाणार आहोत। हो बोलेल ना दादा? म्हणेल, थांब जरा। काय चाललंय तुमचं? भागू, राजू, सांगू नका, कॉम्प्रोमाइज आहे। काय? धनु दीदी, सरप्राईज असतं ते, सरप्राईज दिसते। धनु दीदी, तू हळूहळू देताना सोडून देता। मालक, शत्रू आता मोठा झालाय, त्यानं त्याचा हट्टी हेकट स्वभाव सोडायला पाहिजे। तेजूशी नीट वागायला पाहिजे त्यानं। आता लगीन झालंय ना त्याचं, आता तरी त्यांनी नीट वागायला पाहिजे। काय झालं ते सांगाल का? काय चुकीचं वागले चिरंजीव? काल रात्री त्यानं काय काल रात्री? शत्रूनं तेजूला म्हणजे काल त्यांची पहिली रात्र होती ना, हा शत्रूनं अहो असं अडखळताय कशामुळे? सांगा की काय झालं ते? त्यानं जबरदस्ती केली आहे तिच्यावर।
असं वागायला नको होतं त्यांना. तेजूला ही साधी पोळी आहे हो, हळवी आहे ती. पोरी हळव्याच असतात, नाजूक बी असतात. तो नाजूकपणा कसा जपायचा हे शिकतील हळूहळू चिरंजीव. आपल्याला कोणी शिकवलं हा? पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो माणूस हा? तरी पण मला एकदा तुम्ही त्याला समजावलं असतं, त्याच्याशी बोलला असता तर. नवरा बायको आम्ही बोलायचं म्हणजे ते बी ह्या असल्या नाजूक विषयावर. आम्ही नाही बाबा एक पडणार आणि तुम्ही बी पडू नका. हा, आणि मी काय म्हणतो, तुम्हाला आज काय कामं नाहीत का? हा, मी येऊ मदतीला असं म्हणताय? नाही नाही, मी काय म्हणते, तेजू आत्ताच घरी आलीये तर आपण तिच्यासाठी स्पेशल काहीतरी करायला पाहिजे ना. हा कर की. ते ऍक्च्युली आम्ही पिक्चरचा प्लॅन करतोय. पिक्चरला कशाला? तुम्ही त्यापेक्षा एक काम करा ना, वाईच्या गणपतीला जा, हा, घाटावर जा, नाहीतर कास पठार बघून या तुम्ही. नाही नाही, ते सगळं फिरून आलोय आम्ही, पण पिक्चरला जायला काय प्रॉब्लेम आहे? तुझा थिएटरचं वातावरण कसं असते माहिती ना तुला. ते गावात सगळं वेगळं असतं अगं. कशी पण लोक येतात, दंगा काय करतात, चिट्ट्या काय मारतात. पुरींची कोणी छेडबीड काढली तर. सूर्या, तिथे लोक एन्जॉय करायला येतात, छेड काढायला नाही. आणि तुलाच एकट्याला बहिणी आहेत का? हे बघ, त्या अशा घरी बसून राहिल्यात ना तर सुरक्षित तर राहतील, पण बाहेरच्या जगाचा अनुभवच येणार नाहीत त्यांना. तुला त्यांना असं आयुष्य द्यायचंय का? उलट आपण त्यांना इतकं स्ट्रॉंग बनवूयात की कोणाचीच हिंमत नाही होणार त्यांची छेड काढायची. बघ हो, पण सूर्या, हे बघ, बाहेर वाईट माणसं आहेत, पण ही भीती घेऊन बसलो ना तर घराच्या कधीच बाहेर पडणार नाही. बघ, जगात जशी वाईट माणसं आहेत तशी तुझ्यासारखी चांगली माणसंही आहेत. तू फार काळजी करू नको. ठीक आहे, जाव. पण एक काम करा, ते कार्टूनची पिक्चर असतं ना ते बघा, म्हणजे तिथे दंगा करणारी माणसं नसतात. सूर्याचं कसा रे तू? नाही नाही, आम्ही तर रोमॅन्टिक ऍक्शन फिल्म बघायला चाललो, जिथे एक हिरो आपल्या हिरोईन साठी जगासोबत पंगा घेतो, मस्त मारामारी करतो. तू येणार आहेस? आम्ही तर बाबा जाणार आहोत. बाय. आपण पिक्चर बघायला चाललोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.